भिंगार टीमचा 12वा प्रतिनिधी आला. आजिवली टीम 12वा प्रतिनिधी लगेच पाठवा. पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये. फिर से एक बार आप सभी दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. यहां से मुकाबला जारी होगा. हॅलो, अगदी आपण पाहिलं या ठिकाणी ग्राउंडच्या मागे समोर आपण पाहिलं खेळाडू कक्ष त्याच्या अगदी बाजूला एक छोटीशी कॅन्टीन आहे. आमचे सतीशदादा भोपी त्यांच्या खरं कॅन्टीनला आपण सर्वांनी आवर्जून भेट द्या. तिथले आपण मेन्यू पाहिले तर अंडा पाव, आमलेट पाव डबल, चिकन फ्राय, बांगडा फ्राय भाकरी, कोलंबी भाकरी आणि प्रसिद्ध दालमुंडी तुम्हाला अगदी माफक दरामध्ये उपलब्ध आहे. आणि त्याहीपेक्षा उत्कृष्ट चवदार जेवण त्यांच्या तुम्हाला त्या स्टॉलला मिळेल. तर सर्वांनी आवर्जून भेट द्या त्या स्टॉलला आणि त्याच्या त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्या. देखिए अब 12वा प्रतिनिधि नहीं रहेगा तो 2 रन की पेनल्टी के साथ खेलना होगा. टीम आजिवली आपका 12वां कंपलसरी है यहां पर. तो फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. मैच यहां से शुरू होगा. गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज दीपेश हाथमोड़े गिरव लेके गेंदबाज यहां से नजर आते हुए दीपेश हाथमोड़े गेंदबाजी के लिए. सामने बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर धर्मेंद्र घोंगरे और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर नजर आते हुए बल्लेबाज निखिल चंद्रे. ये ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर आती हुई टीम करतेश्वर मोठे भिंगार की. गेंदबाज यहां से होंगे तैयार. दो रन की पेनल्टी अब लग चुकी है टीम आजिवली को. गेंदबाज यहां से तैयार. पहली गेंद इस मैच की धर्मेंद्र के लिए यहां से गेंदबाजी होती हुई नजर आ रही है. हमारे यहां से देखिए पहले गेंद के ऊपर विकेट मिलता हुआ नजर आएगा. बिग विकेट इन द नेट. जरूर यहां से बल्लेबाज की पारी समाप्त होगी. टीम के कप्तान धर्मेंद्र घोगरे बैक टू पैवेलियन. पहली गेंद और पहले गेंद के ऊपर बड़ी विकेट. पहला बड़ा सदमा लगता हुआ टीम करतेश्वर मोठे भिंगार को. टीम के कप्तान सर सेनापति मैदान से बाहर हुए धर्मेंद्र घोगरे. गेंदबाजी करते समय दीपेश हाथमोड़े. पहली गेंद और पहले गेंद के ऊपर जिस तरीके से इस खिलाड़ी ने फील्डिंग की रचना की लगाई थी उस तरीके की गेंदबाजी होती हुई नजर आई. और जो पैंतरा अपनाया उसके ऊपर मिलती हुई यह पहली सफलता. क्या जबरदस्त गेंदबाजी होती हुई दीपेश हाथमोड़े की. इस टूर्नामेंट का 8वां विकेट अपने नाम करते हुए स्कोरर की बिल्कुल हर एक चीज के ऊपर ध्यान है स्कोरर का. सुदर्शन पाटिल काफी अच्छी अंपायर जरूर स्कोरिंग की भूमिका में. इस मैच में अंपायरिंग की भूमिका में द्वारकानाथ जी चोरके सर और शिवदास जी वाघमारे सर. और द्वारकानाथ चोरके सर की टीम सुपर 6 में क्वालिफाई किया है. बिल्कुल अंपायरिंग करते करते क्रिकेट में भी काफी अच्छा प्रदर्शन. विकेट कीपर जो जरूर टीम में सबसे मेन है. और विकेट कीपर यानी कि हर गेंदबाज को जिनको काफी गाइड करना पड़ता है उसी तरीके की वहां पर अच्छी विकेट कीपिंग देखने को मिली थी द्वारकानाथ चोरके सर की. अब अंपायर की भूमिका में गेंदबाज फिर एक बार दीपेश तैयार होंगे. सामने बल्लेबाज
प्रसाद पाटिल के लिए ये गेंद वन बाउंस सीमा पार, प्रसाद पाटिल के बल्ले से आता हुआ चौका, स्वैग से करेंगे स्वागत गेंदबाज दीपेश का। 4 रन मिलते हुए 4 की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर कांता खुलता हुआ नजर आ रहा है बल्लेबाज का प्रसाद पाटिल का। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार, दीपेश राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट पिच गेंद फेंकी थी, यहां से जरूर अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल का। अंपायर की एक्शन देखिए, अनोखी एक्शन, हर किसी को अब यहां से कुछ अलग करना होता है तभी आप फेमस होते हैं, और अंपायर भी काफी अच्छी अंपायरिंग करते हुए एक्शंस के साथ ये वाइड यहां से देखते हुए रिएक्शन दिखाते हुए टीम की टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां से ये गेंद फिर एक बार अच्छा शॉट, वी में शॉट खेलते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से मिलता हुआ इस मैच का यह पहला छक्का, बल्लेबाज प्रसाद पाटिल ऑन फायर। कप्तान के आउट होने के बाद देखिए यहां से जिम्मेदारी लेते हुए नजर आए प्रसाद पाटिल, और टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। टीम मीटिंग यहां से बिल्कुल टीम मीटिंग लेने के लिए विवश किया आजीवली के कप्तान को इस बल्लेबाज प्रसाद पाटिल ने। देखिए अंपायर इसके बाद अब आपको वक्त की पाबंदी लगानी होगी हर टीम के ऊपर, वक्त दीजिए, अब काफी बिल्कुल वक्त ले रहे मैच में। इस गेंद के ऊपर मिलता हुआ ये छक्का, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 11। अच्छी बल्लेबाजी होती हुई प्रसाद पाटिल द्वारा। पहला बल्लेबाज सस्ते में वापस लौटा था कप्तान, जो बगैर खाता खुले मैदान से बाहर हुए थे, लेकिन जैसे ही बल्लेबाज प्रसाद पाटिल आए चौके और छक्कों की यहां से शुरुआत करते हुए नजर आ रहे। दीपेश हाथमोड़े के ऊपर प्रहार हो रहे, गिरौले एक्सप्रेस के ऊपर यहां पर प्रहार होते हुए नजर आ रहे। फिर एक बार गेंदबाज तैयार, दीपेश यहां से ये गेंद फिर एक बार दिशा से भटकते हुए एक और वाइड का इशारा आता हुआ। इस ओवर की ये दूसरी वाइड गेंद फेंकते हुए ये दबाव है, ये प्रेशर है इस मैच का। जब प्रहार होते हैं तो गेंदबाज के ऊपर प्रेशर अक्सर होता हुआ नजर आता है। वाइड की मदद से टोटल में इजाफा होगा, कुल टोटल 3 गेंदों की समाप्ति के बाद 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे प्रसाद पाटिल के लिए। प्रसाद पाटिल अब मैदान के अंदर काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। इस बार ये शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार गैप सिलेक्शन नजर आता हुआ, वन बाउंस गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, प्रसाद पाटिल के बल्ले से आता हुआ यह दूसरा चौका। काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई तो जरूर इस गेंद के ऊपर मिलता हुआ चौवा। प्रसाद पाटिल क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, चौवा उसके बाद छक्का फिर एक चौवा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। काफी अच्छी यहां से बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। गेंदबाज फिर एक बार दीपेश तैयार, इस बार हल्के हाथों से खेला है, वहां पर काउ कॉर्नर रीजन में खिलाड़ी तैनात है। सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई, तौसीफ वहां पर है, सिंगल की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 17 रन। यहां से विकेट एक जरूर गवाया है टीम करतेश्वर मोटे भिंगार ने। कप्तान मैदान से बाहर हुए, लेकिन उसके बाद जिम्मेदारी प्रसाद पाटिल ने अपने आप के ऊपर ली। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार होंगे दीपेश। गेंदबाज फिर एक बार तैयार, दीपेश शॉर्ट पिच गेंद, दीपेश की मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है और कैच पकड़ेंगे यहां से। दूसरा झटका लगता हुआ करतेश्वर मोटे भिंगार टीम को। बल्लेबाज निखिल की पारी यहां से समाप्त होती हुई। श्रीतेज पाटिल ने इस कैच को पकड़ा और जरूर गेंदबाज दीपेश हाथमोड़े और श्रीतेज पाटिल इस जरूर गिरौली गांव के दोनों भी खिलाड़ी काफी अच्छा प्रदर्शन दिखाते हुए यहां से नजर आए। पहले ओव्हर की हुई समाप्ती, स्कोर कार्ड के ऊपर रन 17, 2 विकेट के नुकसान पर। याच दरम्यान सांगडे गावचे आदरणीय रघुनाथजी पाटील साहेबांचे ते आगमन, त्यांना विनंती असेल आपण या व्यासस्पर्धेत आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून
माजी खेळाडू खरं तर सांगडे टेनिस क्रिकेटला ज्याने दिशा गती दिले असे हे खेळाडू आहेत. रघुनाथजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सतीशजी पवार यांचे इथे आगमन. आमचे चेतनभाई मिसाल उत्कृष्ट समालोचक आणि खेळाडू. हेलो, आजीवली टीम कप्तान, आपको आपको यहाँ पर आना है. जो जरूर ऑक्शन के दरमियान आपको रूल्स एंड रेगुलेशंस बताए जाते हैं, वो आपको फॉलो करने होंगे. जरूर, जो आपको रूल्स एंड रेगुलेशंस दिए गए हैं वो आपको फॉलो करने होंगे, क्योंकि ये क्रिकेट की टूर्नामेंट काफ़ी बड़ी है. 40 गांव में से आपको एक एक को चुनना है और ज़रूर वहाँ पर आपको किसी भी तरीके की छूट नहीं दी जाएगी और हर एक खिलाड़ी को खिलाना है. यही हमारे आयोजनकर्ताओं की सोच. यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए पहले ओवर के समाप्ति के बाद 17 रन है. गेंदबाज टीम के कप्तान गेंदबाजी के लिए तैयार होंगे सुदर्शन गायकर. अक्सर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं और काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं. ताबड़तोब बल्लेबाजी, हार्ड हिटिंग बल्लेबाजी. आजिवली संघाला 2 रनची पॅनल्टी ऑलरेडी घोषित केलेली आहे. लक्षात असू द्या, 12वा खेळाडू नव्हता म्हणून 2 रनची पॅनल्टी तुम्हाला दिलेली आहे आणि नवीन खेळाडू त्यांचा मैदानामध्ये आलाय. गेंदबाज तैयार होंगे सुदर्शन. लेफ्ट आर्म ओवर दी विकेट, शॉर्ट पिच गेंद फेंकी, प्रहार किया, पुल पावरफुल, सक्सेसफुल होता हुआ नजर आया बल्लेबाज प्रसाद पाटिल का. प्रसाद पाटिल आज मैदान के अंदर काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. विकेट का कोई गम नहीं है इस खिलाड़ी को. 2 विकेट जरूर सस्ते में गए, लेकिन प्रसाद पाटिल अकेले इस मैच में दमखम दिखाते हुए वन मैन आर्मी, वन मैन शो दिखाते हुए नजर आ रहे हैं इस मैदान के ऊपर. प्रसाद पाटिल टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर तेजी के साथ बढ़ती हुई 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. और प्रसाद पाटिल की बात करेंगे, निजी रन बनाते हुए 21 रन और 2 वाइड है पहले ओवर में, यानी कि जो रन बना है अकेले प्रसाद पाटिल ने रन बनाए. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए 23 रन. गेंदबाज सुदर्शन गायकर फिर एक बार तैयार होंगे. कप्तान है, यहां से बिल्कुल कप्तान को जिस तरीके की गेंदबाजी करनी होती है उस तरीके की गेंदबाजी सुदर्शन गायकर को करनी होगी. अच्छा ओवर फेंकना होगा इस मैच में. टीम आजीवली को जीतना है तो यह मैच काफी बड़ा है. सुपर जरूर 6 के लिए यहां से क्वालिफाई होगी जो टीम जीतेगी वो. यह मैच काफी कड़ा होता हुआ नजर आएगा. गेंदबाज फिर एक बार सुदर्शन तैयार होते हुए. सुदर्शन लेफ्ट आर्म ओवर द विकेट. यहां से देखिए अपील हो रही थी, लेकिन अंपायर द्वारकानाथ चोरकेसर जानते हैं कि कभी कभी अपील भी इस तरीके की जाती है कि वाइड को कहीं ना कहीं छुपाया जाए, लेकिन द्वारकानाथ चोरकेसर की निगाह काफी अच्छी तरीके से होती है मैच में. वाइड का इशारा, अतिरिक्त रन मिलती हुई नजर आ रही है टीम करतेश्वर मोठे भिंगार को. यहां से ये गेंद मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है, गेंद के नीचे 2 खिलाड़ी. कौन लेगा ये कैच? आखिरी समय में डिसीजन लिया गया और विकेट मिलता हुआ नजर आया. बल्लेबाज प्रसाद पाटिल जो मैदान के अंदर टहलका मचा रहे थे, वो प्रसाद पाटिल मैदान से बाहर.
प्रसाद पाटिल जो बल्लेबाज मैदान के अंदर टहल का मचा रहा था, मैदान के चारों ओर बल्लेबाजी कर रहा था, वो बल्लेबाज अब मैदान से बाहर होते हुए सुदर्शन गायकर कमबैक करते हुए नजर आए। पहले गेंद के ऊपर छक्का खाया, उसके बाद एक्स्ट्रा गेंद फेंकी, लेकिन इस गेंद के ऊपर देखिए विकेट मिलाते हुए नजर आए कप्तान। और अब जिस तरीके की जरूरत थी टीम को, उस तरीके की अब जरूरत को पूरा करते हुए नजर आ रहे सुदर्शन गायकर। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 24 रन, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए सुदर्शन फिर एक बार तैयार। इस बार देखिए घुटनों के बल खेलने की कोशिश, अपील जरूर हो रही है यहां से, और अंपायर ने तुरंत बताया कि ये पैरों के ऊपर गेंद कर गई है, यानी कि अब ये डॉट गेंद की होती हुई समाप्ति। सुदर्शन गायकर कमबैक करते हुए नजर आ रहे हैं। पहले मैंडेटरी पावर प्ले के ओवर में 17 रन खर्च किए थे, लेकिन 2 सफलता मिली थी। इस ओवर में पहले गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन उसके बाद कमबैक करते हुए नजर आ रहे सुदर्शन गायकर। अच्छी गेंदबाजी होती हुई फिर एक बार। यहां से देखिए अच्छा शॉट जरूर प्रहार किया इस गेंद के ऊपर, कोई खिलाड़ी नहीं है वहां पर। फिर एक बार गेंद जाती हुई नजर आएगी, अंपायर का इशारा आता हुआ, इट्स अ बिग 6, छक्का आता हुआ इस गेंद के ऊपर। कुल टोटल 30 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए शानदार बल्लेबाजी की शुरुआत करते हुए बल्लेबाज सतीश टावरे। सतीश टावरे भातान के हार्ड हिटर बल्लेबाज आते ही शुरुआत करते हुए नजर आए। इस बार सुदर्शन की ये गेंद अक्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, जरूर रफ्तार ज्यादा है सुदर्शन गायकर में। सुदर्शन गायकर जानते हैं कि बल्लेबाज अगर अक्रॉस दी लाइन खेलते तो उनको जरूर सामने गेंद नहीं फेंकने, और वो जरूर पैंतरा अपनाते हुए नजर आए सुदर्शन गायकर। एक और डॉट गेंद की होती हुई समाप्ति। टोटल 30 रन, 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार देखिए दिशा से भटकते हुए व्हाइट का इशारा आता हुआ नजर आ रहा है। व्हाइट के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होगा, टीम की टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल 31 रन, 31 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए सुदर्शन गायकर फिर एक बार तैयार होंगे। सामने बल्लेबाज सतीश, यह गेंद हल्के हाथों से खेला, बिल्कुल सिंगल रन पूरा होता हुआ नजर आ रहे। दूसरे की चेष्टा हो रही है, यहां से दूसरा रन भी पूरा होता हुआ। तौसीफ वहां पर थे, इस गेंद के ऊपर 2 रन मिलेंगे। ओवर नंबर दूसरा होता हुआ समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम करतेश्वर मोठे भिंगार की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। हॅलो, धन्यवाद अमित. आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. सन्मान केला जाईल. सर्वप्रथम अशोक नाना पाटील बोरले यांचा आम्ही खरं सन्मान घेत आहोत. आदरणीय अशोक नाना पाटील जबरदस्त हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक कदम पाहिला युवकांसाठी प्रेरणादायी, आणि असं म्हणतात खेळ कुस्तीचा सन्मान मातीचा, आणि मातीमधले पहिलवान या ठिकाणी अशोक नाना पाटील यांचा हा सन्मान. नेहमी त्यांचं प्रेम राहिलं क्रिकेटमध्ये. बोरल्याचे आमचे अशोक नाना पाटील यांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर होतोय. सांगडेगावचे लिजन क्रिकेटर रघुनाथजी पाटील यांचाही सन्मान केला जाईल. सांगडेगावचे एक आदर्शवत खेळाडू रघुनाथजी पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. रघुनाथजी पाटील सिनियर क्रिकेटर, ओल्ड इज गोल्ड. यस, ओल्ड इज गोल्ड. कित्येक वर्ष त्याने सांगडे टेनिस क्रिकेटला भरपूर चांगलं योगदान दिलं. असे आदरणीय रघुनाथजी पाटील यांचा हा सन्मान, कारण त्यावेळी सोशल मीडिया नव्हती. आदरणीय विजयजी भोपी यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. सांगडे संघाचे कट्टर समर्थक विजयजी भोपी यांचा इथे सन्मान केला जाईल. सांगडे ग्रामीण संघाचे खरं तर कट्टर समर्थक आहेत आदरणीय विजयदादा भोपी यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय. तदनंतर सन्मान असेल आदरणीय रोहनजी लबडे यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. आदरणीय युवा उद्योजक रोहनजी लबडे, यश एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा रोहन शेठ लबडे यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचा सन्मान स्वीकार करावा. आतिश मालुसरे, आतिश मालुसरे बेलोली संघ जिथे असेल तिथे असतात ते सगळ्यात अगोदर, आणि आतिश मालुसरे यांचा सन्मान असेल या व्यासपीठाआधी. आणि आजचे बर्थडे बॉय यशवंतजी कडव यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठाआधी त्यांच्या आयुष्यातील आजचा अविस्मरणीय दिवस. खरं तर मी कस्तुरी इलेव्हनचे पॅकर
आणि जग्गा इलेव्हनचे व्हाईस कॅप्टन पंकजी गोजे यांचा मी इथे सन्मान घेत आहोत आदरणीय. चला पहिले पंकज गोजे साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार घेऊया आणि त्यानंतर बर्थडे बॉय पंकज गोजे यांचा सन्मान. थँक्यू. आमचे बर्थडे बॉय यशवंतजी कडव कस्तरी इलेव्हनचे पॅकर आणि जग्गाभाई इलेव्हनचे व्हाईस कॅप्टन आहेत आणि त्यांचा सन्मान श्री सदस्य आहेत ते आणि त्यांचा हा सन्मान केला जाईल. आणि खरं तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्व आमच्या आयोजकांच्या वतीनं. पुढचे बर्थडे बॉय साई पाटील मथुरचे फॅन 1001. चला मथुरचे फॅन आहेत साई पाटील. वाऱ्याच्या वेगाने धावणारा बैल सध्या महाराष्ट्रामधला क्रेज आहे मथुर बैल त्याचे फॅन आहेत. साई यांचा बर्थडे आहे त्यांना बर्थडे पुन्हा एकदा वाढदिवसा शुभेच्छा. आणि या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्यांची राहिली तर त्यांचं आम्ही विशेष या ठिकाणी स्वागत करत आहोत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा आम्ही यांना धन्यवाद. हॅलो. चला पुढचा सामना असेल 1-7 मित्रांची APNDP विरुद्ध ओमकार आदिरा पोंजे वॉरियर्स पूल पोंजे बारवई पूल. ओमकार आदिरा पोंजे बारवई पूल आणि 1-7 मित्रांची प्रवीण भोईर आणि प्रतीक गायकर या दोन्ही कॅप्टनला मी ते इन्व्हाइट करत आहोत. टॉससाठी पण रिपोर्टिंग करा. बिल्कुल लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाए थे बल्लेबाज धीरज पवार ने और रनआउट के तौर पर वो मैदान से बाहर हुए. काफी अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली थी. गेंदबाज देखिए दीपेश हाथमोड़े. फिर एक बार दीपेश हाथमोड़े गेंदबाजी के लिए तैयार होंगे. नए बल्लेबाज आते हुए स्ट्राइक एंड के ऊपर साहिल भोईर भातान के एक और हार्ड हिटर बल्लेबाज. ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद रफ्तार भरी गेंद थी. विकेट कीपर द्वारा काफी कोशिश होती हुई नजर आई लेकिन ये डॉट गेंद की होती हुई समाप्ति. दीपेश हाथमोड़े लगातार 2 छक्के खाने के बाद अब कुछ ना कुछ कमबैक करते हुए नजर आ रहे हैं. दोनों भी बल्लेबाज अब भातान के और एक दूसरे के साथ ये जरूर अब बातचीत करते हुए नजर आ रहे हैं. एक दूसरे की जरूर मजबूत कड़ियां जानते हैं. अब जरूर यहाँ पर इशारा देंगे कि बल्लेबाज किस तरीके की बल्लेबाजी करने. नॉन स्ट्राइकर बल्लेबाज ने तुरंत गेंदबाज का वहां पर मन को पड़ा था और यहां से देखिए बिल्कुल तुरंत संदेश देते हुए नजर आ रहे हैं. फिर एक बार दीपेश कीजिए गेंद आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश. संपर्क दोनों जरूर बल्लेबाज द्वारा हुआ नहीं. एक और यहां से डॉट गेंद की होती हुई समाप्ति. यहां से जितने डॉट गेंदे खेलेंगे उतना दबाव और प्रेशर अपने आप के ऊपर लेते हुए नजर आएंगे बल्लेबाज साहिल भोईर. अच्छी गेंदबाजी होती हुई दीपेश हाथमोड़े द्वारा. नेक्स्ट मैच दोनों टीम के कप्तान से फिर एक बार विनती करेंगे. आमचे बर्थडे बॉय यशवंत दादा कडव यांच्याकडून आम्हाला समालोचकांचे 200चं पारितोषिक आलंय. त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करतोय. आपणास उदंड आयुष्याला हीच आम्ही करत राही जगदंबचरणी प्रार्थना करतोय. ओवर नंबर तीसरा यहां से होता हुआ समाप्त. 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 45 रन 45 रन 4 विकेट के नुकसान पर टीम करतेश्वर मोटे भिंगा टीम आने वाले 2 ओवर में अब कितने रन्स बनाएंगे और कितने रनों का टारगेट सामने वाले टीम के पास रखेंगे ये देखना होगा. मैच काफी कड़ा होगा. पहले ओवर में आए थे 17, दूसरे ओवर में आए थे 16. इस ओवर में पहले 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आए लेकिन कुल रन खर्च किए 12. अच्छा कमबैक करते हुए नजर आए दीपेश. पानी लेकर जाना है. पानी 12वें खिलाड़ी आपको ध्यान में रखना है. ये 3 ओवर के बाद पानी लेकर जाना है. तीन ओवर की समाप्ति के बाद रन बनते हुए 15 के औसत के साथ 45 रन. अभी भी 2 ओवर का खेल यहां से बाकी है और इन 2 ओवर में कितने रन बनाएंगे ये हम जरूर देखेंगे. आज डीजे की कहीं ना कहीं थोड़ी कमी नजर आती हुई क्योंकि सामने ही सप्ताह जारी है.
सन्माननीय आकाशजी पाटील साहेब कोलके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ते संघ मालक आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतो. एक साथ मित्राची या टीमचे संघ मालक आकाशजी पाटील साहेब यांचं त्या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं ते मैदानाच्या आतमध्ये देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू आणि कोलके या टीममध्ये नेहमीच त्यांचा समावेश असतो. अतिशय जबरदस्त खेळाडू आहेत. आज त्यांचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तो पहले 3 ओवर की हुई समाप्ति. 3 ओवर के समाप्ति के बाद रन बनते हुए 45 और आने वाले 2 ओवर्स में अब किस तरीके की बल्लेबाजी होगी. बल्लेबाज साहिल भोईर और सतीश टावरे, इन दोनों बल्लेबाज वजूदार ये देखना होगा. सतीश टावरे की बात करेंगे, रन बनाए 4 गेंदों में 8. और बात करेंगे साहिल भोईर की, तो साहिल भोईर ने लगातार 3 गेंदे डॉट खेले. यहां से बिल्कुल अब कितना रनों का लक्ष्य रखेंगे ये देखना होगा. गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज शैलेश साडेकर, अजीवले के तेज तर्रार गेंदबाज अजीवली के शैलेश साडेकर गेंदबाजी के लिए तैयार होंगे. रफ्तार जिनकी पहचान, और इस गेंद के ऊपर रफ्तार जरूर नजर आई थी. अच्छा शॉट, वहां पर सिंगल रन मिलता हुआ. दूसरे की चेष्टा करें लेकिन सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट होते हुए. इस गेंद के ऊपर सिंगल, कुल टोटल 46 रन, 46 रन स्कोर कार्ड के ऊपर. काफी अच्छा आयोजन नजर आता हुआ. जरूर सात भाई ग्रुप सांगड़े आयोजित ये टूर्नामेंट है. काफी अच्छा आयोजन, 40 गांवों को इकट्ठा करने का काम किया है इन सात भाई ग्रुप ने. और जिस तरीके से क्रिकेट में जरूरी होती है उस तरीके का आयोजन नजर आता हुआ. फुल टॉस गेंद को मिस किया बल्लेबाज ने और LBW की करार यहां से होते हुए नजर आ रहे. चला आमचे DJ SDC सूरज, आपण या आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. सप्ताहाचा कार्यक्रम आता संपत आलाय आणि लगेच आता संगीत प्ले करावं लागेल. थोडा ब्रेक आहे आणि चला लवकर या. DJ SDC सूरज. डीजे की कमी नजर आ रही थी और वह कमी अब पूरी होती हुई नजर आएगी क्योंकि सुबह से सप्ताह जारी था वहां पर. और अब डीजे भी हमारे साथ जुड़ेंगे, थोड़ा साथ डीजे का भी मिलेगा. और जो दर्शक चाहते हैं डीजे के गाने जो SDC द्वारा बजाए जाएंगे वो काफी मजेदार होंगे. गेंदबाज देखिए शैलेश साडेकर, पहले गेंद के ऊपर सिंगल, दूसरी फुल टॉस गेंद थी. उस गेंद के ऊपर जरूर प्रहार होना चाहिए था लेकिन वैसा हुआ नहीं. LBW आउट हुए और जरूर नए बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर. संदीप माली, अजीवली के एक और बल्लेबाज. गेंदबाज फिर एक बार शैलेश की ये गेंद, प्रहार किया इस गेंद के ऊपर, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर. आते ही शुरुआत की संदीप ने और बता दिया कि अभी भी यहां से आने वाले गेंदों के ऊपर खतरा आपको जरूर नजर आएगा. छक्का आता हुआ इस गेंद के ऊपर. कुल टोटल 52 रन, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए करतेश्वर मोटे भिंगार टीम के शैलेश साडेकर. पहले 2 गेंदों के ऊपर यहां से अच्छा प्रदर्शन दिखाया था लेकिन बल्लेबाज जैसे ही आए तुरंत छक्के के साथ शुरुआत करते हुए घर से सेट होकर आए ये बल्लेबाज. इस बार देखिए मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी. बारी बारी सबकी बारी, पहले आपकी बाद में हमारी. गेंदबाज बताते हुए शैलेश साडेकर. विकेट गोज डाउन. विकेट नंबर 6, छठा विकेट मैदान से बाहर होता हुआ. बल्लेबाज संदीप माली मैदान से बाहर हुए. संदीप माली की जगह संभालने के लिए नए बल्लेबाज इन एट नंबर 8 विनय गाताड़े. विनय गाताड़े मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे. बिल्कुल टीम की टोटल की बात करेंगे, स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 52 रन, 52 रन. काफी अच्छे स्कोरर नजर आते हुए हमारे विनय गाताड़े. और आज देखिए बल्लेबाजी की जिम्मेदारी है इनके ऊपर. सांगड़े गांव के ये खिलाड़ी है, काफी एक्सपीरियंस है इस मैदान के ऊपर खेलने का विनय को. और अब विनय को अच्छी बल्लेबाजी करनी होगी. इस गांव में
जिस तरीके से बल्लेबाजी होती है, होम ग्राउंड के ऊपर जिस तरीके की बल्लेबाजी होती है, देखिए डीजे जैसे आए, आवाज देखिए कैसे गूंज रही है। यही हम चाहते थे सुबह के सत्र से। यहां पर देखिए अपने गांव का ये खिलाड़ी है, क्या जबरदस्त शॉट, घुटना टेक और डीजे का आप तमाशा देख, छक्का। फाइन लेग के ऊपर से ये छक्का आता हुआ नजर आया और डीजे ने अब हमारा आवाज बढ़ाया है, चिल्लाने की अब जरूरत नहीं है, छक्का आता हुआ इस गेंद के ऊपर। कुल टोटल 58 रन, 58 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए विनय गाताड़े आते ही शुरुआत की, आते ही यहां से छक्का लगाकर बता रहे हैं कि यहां से बिल्कुल अभी भी हमारे पास बल्लेबाज बाकी है। फिर एक बार ये गेंद बिल्कुल छक्का आने के बाद दबाव, प्रेशर नजर आता हुआ गेंदबाज के ऊपर, वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त रनों में इजाफा, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 59 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी अच्छी यहां से बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है टीम करतेश्वर मोटे भिंगार द्वारा। फिर एक बार यहां से ये गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला, सिंगल पूरा किया, दूसरा चुराने की जरूर वहां पर चेष्टा कर रहे हैं, लेकिन आखिरकार बल्लेबाज ने नकारा सिंगल के साथ। ओवर नंबर 4 यहां से होगा समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद करतेश्वर मोटे भिंगार टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगती हुई 60 रन आने वाली स्लॉग ओवर में किस तरीके की गेंदबाजी होगी ये हम जरूर देखेंगे, लेकिन बड़ी देर के बाद मौका देंगे हमारे डीजे मास्टर को। डीजे का जरूर अभी अभी डीजे मास्टर आए, उनका काम जारी है, लेकिन हमारा आवाज अब बढ़ चुका है डीजे के कारण। इस गेंद के ऊपर ये सिंगल मिलती हुई 4 ओवर के समाप्ति के बाद 60 रन और 6 विकेट मैदान से बाहर हुए। आखिरी ओवर के लिए गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी मार्ग पर। दीपेश पाटिल नारपोली के एक और तेज तर्रार गेंदबाज, और चाबी सुपर 6 में चाबी की टीम गई है, आज 12वें थे। दीपेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। विनायक के लिए ये गेंद क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश, विनय के लिए डंडी गुल हुई, यहां से बल्लेबाज की पारी होगी समाप्त। 7वां झटका लगता हुआ करतेश्वर मोटे भिंगार टीम को, बल्लेबाज विनय बैक टू पैवेलियन। थँक्यू डीजे। कोट्यावधी अमित, कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान म्हणजे प्रभू श्रीराम येत्या 22 तारखेला अयोध्या नगरीमध्ये त्यांची प्राण प्रतिष्ठा होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदुस्थानामध्ये रामराज्याला सुरुवात होईल। आणि त्याचमुळे की काय येत्या 22 जानेवारी नंतर हाय हॅलो छोडो और जय श्रीराम बोलो हा नारा तुम्हाला पाहायला मिळेल। 22 तारीख को जरूर, साल में एक बार दिवाली होती है लेकिन इस साल 2 बार होगी। 22 तारीख को भी दिवाली जरूर नजर आएगी। तमाम हिंदुओं के लिए काफी बड़ा दिन है 22 तारीख, 22 जनवरी। राम भूमि के ऊपर जरूर वहां पर अयोध्या की नगरी के ऊपर राम मंदिर जो वादा किया था वो वादा पूरे करते हुए गेंदबाज दीपेश पाटिल, पहले गेंद के ऊपर क्या जबरदस्त गेंदबाजी की, बल्लेबाज की डंडी गुल की, यहां से नए बल्लेबाज आते हुए इन एट नंबर 9 शुभम भोईर। नेक्स्ट मैच टॉस के लिए आपको फिर एक बार हम अनुरोध करना चाहेंगे, एक साथ मित्रांची एपीडीपी टीम के कप्तान और ओमकार अधीरा पोइंजे बारवई पुल टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए आना है। इस बार ये गेंद प्रहार किया, इस गेंद के ऊपर हवा में गेंद, एक कोशिश वहां पर हो रही है। आखिरी समय में क्या जबरदस्त कैच वहां से पकड़ते हुए तौसीफ शेख, अच्छा कैच पकड़ते हुए। अंपायर का जरूर इशारा आना बाकी है, चेक किया जाएगा वहां पर। 24 लाइव इवेंट द्वारा जरूर वहां पर चेक किया जाएगा, लेकिन
फील्डर का कॉन्फिडेंस देखकर ऐसा लग रहा है कि शायद ये कैच अच्छी तरीके से पकड़ा है। अंपायर नहीं चाहेंगे कि कोई गलत फैसला सुनाया जाए। अगर आपके पास 24 लाइव इवेंट है तो किस चीज की आपको कमी है? चलिए 30 जरूर थर्ड अंपायर के पास यहां से वार्ड रूम में देखा जाएगा। हमारे जग्गा भाई का यहाँ पर आगमन होता हुआ, जिन्होंने हमारी आवाज में आज 4 चांद लगाए। जग्गा भाई एनर्जी ड्रिंक्स जिनकी ओर से हमें मिले 8 विकेट। ये विकेट अभी भी थर्ड अंपायर के पास डिसीजन है। क्लोज डिसीजन है, अंपायर द्वारा चेक किया जा रहा है। आज जग्गा भाई और उनके दोस्त कमेंट्री बॉक्स को पूरा खुश रख रहे हैं। दूसरी बार एनर्जी ड्रिंक्स आती हुई अंपायर का जरूर इशारा आना अभी भी बाकी है। काफी क्लोज डिसीजन है, इसके कारण यस अंपायर का डिसीजन आता हुआ इट्स आउट। बल्लेबाज की पारी होगी समाप्त। अच्छा शॉट खेला था 9 नंबर के बल्लेबाज शुभम भोईर ने, लेकिन कैच वहां पर लिया गया और विकेट मिलता हुआ। नए बल्लेबाज आते हुए नेट नंबर 10 की पोजीशन के ऊपर। ये भगवान भगवा रंग जिसका ऐलान जरूर आसमान करता है, यह भगवा रंग। और आज देखिए मैदान के अंदर भी भगवा रंग चारों ओर। डीजे मास्टर का हम ढेर सारा प्यार यहां से चाह रहे हैं। यहां से बिल्कुल विकेट मिलता हुआ 10 नंबर पर आते हुए प्रशांत दिगे समटना के ये बल्लेबाज, हैट्रिक के ऊपर गेंदबाज। यहां से देखिए कट कर दिया इस गेंद को। गेंद जाती हुई डीप पॉइंट रीजन में, खिलाड़ी वहां पर तैनात है। सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलेगी। सिंगल के मदद से कुल टोटल में इजाफा होगा। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 61 रन 4 ओवर के बाद 60 थे। इस गेंद के ऊपर मिलते हुए सिंगल 61 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए दीपेश पाटिल स्लॉग ओवर में क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं और जरूर अपने टीम को वापसी दिला रहे हैं ये गेंदबाज दीपेश पाटिल। पहला मैच 90 रन चेस करने थे, पिछले मैच में 77 चेस करने थे। दोनों भी टीम चेस करते हुए हार चुकी है। इस मैच में कम रन नजर आ रहे हैं। यहां से याची गेंद, कम रन मैंने कहा, लेकिन बल्लेबाज ने बताया कि अभी मेरी बारी बाकी है। बल्लेबाज सतीश टावरे के बल्ले से आता हुआ बिग 6। डीजे मास्टर जग्गा भाई सुबह के सत्र से काफी साथ दे रहे जग्गा भाई हमारी। एनर्जी ड्रिंक्स 2 बार हेल और जग्गा भाई का ये गाना डीजे मास्टर द्वारा। इस बार देखिए बिल्कुल हल्के हाथों से खेला, आड़े बल्ले के साथ सिंगल रन पूरा किया। स्ट्राइक जरूर चाहेंगे बल्लेबाज। यहां से रनआउट के तौर पर बल्लेबाज की पारी होगी समाप्त। विकेट मिलेगा, बल्लेबाज बैक टू पैवेलियन। जग्गा दादा यस अंपायर
ट्रॅक नाहीये ट्रॅक. कमेटी का जरूर कमेटी को बताया था. चला नेक्स्ट मॅचचा टॉस प्रवीण आणि प्रतीक दोन्ही कॅप्टन. प्रतीक आलाय, प्रवीणला विनंती असेल आपण देखील या पी फॅक्टर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण या प्लीज. राहुल नाइक 11 नंबर के पोजीशन के ऊपर. अभी तक गेंदें बाकी है इस ओवर की. अंतिम गेंद, आखिरी गेंद बाकी है. एक गेंद में क्रिकेट में बहुत कुछ कर सकती है. एक गेंद में छक्का भी आ सकता है, एक गेंद में चौका आ सकता है, विकेट भी मिल सकता है, सिंगल भी आ सकता है. ईच एंड एवरी रन इंपॉर्टेंट इन क्रिकेट, ऐसा कहा था क्रिकेट के भगवान सचिन रमेश तेंदुलकर सर ने. यहां से आखिरी गेंद बाकी है और आखिरी गेंद के ऊपर ये प्रहार किया. वहां पर खिलाड़ी तैनात, ऑल आउट होती हुई नजर आएगी टीम करतेश्वर मोटे भिंगार. और यहां से जरूर टारगेट रखा है 68 बनाए प्लस 2 रन पेनल्टी के, यानी कि 70 बनेंगे. और 71 रनों का टारगेट रखा है टीम अंश 11 अजीवली के सामने. ये टारगेट किस तरीके से चेस होगा ये हम जरूर देखेंगे, लेकिन उससे पहले जाएंगे टॉस बॉक्स में. वहां पर रोशन पाटिल सर आपके साथ जुड़ेंगे. आदरणीय अशोक नाना पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस घेत आहोत. कॅप्टन एक सात मित्रांची एपी अँड डीपी विपक्ष ओमकार आदिरा पोंजे बारवाई पूल प्रवीण आणि प्रतीक. बस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला. हेड अँड टेल कॉल प्रतीक कॉल करतील. हेड कॉल अँड इज द टेल. द टॉस जिंकला प्रवीण. तुम्ही काय निर्णय असेल तुमचा? कारण मी आता कॅप्टन असून लेट झालोय. 2 मिनिटं टीमशी बोलतो आणि नंतर सांगतो. समोर संघनायक प्रतीक आहे, अधिक कमी वयाचा खेळाडू आहे. काय सांगशील कॅप्टन बद्दल आणि संघाबद्दल? हा प्रतीक मागच्या वर्षी चांगला केला होता, यावर्षी त्याचा खेळ चांगला आहे आणि चांगला खेळाडू आहे. आज आपण पाहिलं मागील दिवसापासून या विकेटमध्ये धावा होत आहेत. तुमचा काय रणनीती आहे? जर त्यांनी बॅटिंग घेतली तर किती धावावर तुम्ही रोखाल? त्यांनी बॅटिंग केली तरी आम्ही असं थोडी रणनीती आखलीच आहे त्यांची, पण आम्ही कमीत कमी रन त्यांना थांबण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? आपण व्यावसायिक क्रिकेट खेळता, आपल्या 40 गावची स्पर्धा आहे. काय या स्पर्धेबद्दल सांगा तुम्ही? स्पर्धा ही अतिशय चांगली आहे एकदम. आणि 5-5 ओव्हर्स खेळवणे आणि 1 दिवस एक्स्ट्रा हा कोण ठेवत नाही आहे, पण सूर्यकांत याने ठेवून दाखवलं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. प्रतीक प्रथम टॉस गमावलाय, जर तुम्ही जिंकला असाल काय निर्णय घेतला असता? घेतला. आणि या सर्वांचं लक्ष या बाईकवर आहे आणि तुझ्याकडे देखील भरपूर गुणवत्ता आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. काय स्ट्रॅटेजी राहिली या मॅचमध्ये? चला बेस्ट ऑफ लक प्रतीक तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. आपण स्वागत करूया आकाश पाटील, आमचे कोळक्याचे उद्योजक आणि संघाचे संघ मालक, वजनदार माणूस. चला आकाश, आपला सन्मान केला जाईल. कोलके म्हटलं की हे आमचं माहेर घर आहे, कारण माहेर गाव आहे. कारण अनेक स्पर्धा कोलक्यामध्ये आम्ही केलेल्या भरपूर मित्र आहेत, त्यामध्ये आकाश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आयोजकांच्या शुभ हस्ते. लायन ग्रुपचे सदस्य यस बालूशेठ फडके यांच्या समवेत आम्ही पाहिलं आकाशला, आणि त्यानंतर आकाश चोरगेला देखील अनेक वेळा पाहिलं. आणि इथे आपण पाहता आकाश पाटीलला त्यांचा हा सन्मान होतोय. प्रदीपजी पडवळ साहेब यांचा मी सन्मान घेत आहोत. बारवाईचे आमचे प्रदीपजी पडवळ साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. थँक्यू आकाश. प्रदीपदादा पडवळ यांचा सन्मान इथे केला जातोय. मायेची उपदार शॉल आणि स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. प्रदीपजी पडवळ साहेब यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. थँक्यू सो मच. आपण जाऊया सामन्याकडे. मान्यवरांचा आभार. सांगा पटापटा.
त्यांचं देखील भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. चाळीसगाव प्रीमियर लीग स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, आपल्या विभागाची. पर्व दुसरं ज्यावरती आहे खरं तर आपल्या तमाम 40 गावकरांना गर्व असं ही स्पर्धा. आयोजक सातबाई ग्रुप सांगडे यांच्या माध्यमातून स्पर्धा स्वर्गीय अनिल भोपी स्मृती चषक आणि स्वर्गीय विनोद पाटील स्मृती चषक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक आहे आणि एका बाजूने आपण पाहताय स्पोर्ट्स सायकल आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर त्यांच्यासाठी आपण पाहू शकाल ब्रँडेड कूलर. शिस्तबद्ध संघ त्यांनाही कूलर दिला जाईल. दिवसाला लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी. अप्रतिम स्पर्धा, भरभरून पारितोषिकं तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असताना सामना आपण पाहता खरं मैदानामध्ये तिसरा सुरू आहे. यानंतर प्रवीण आणि प्रतीक. टॉस जिंकला प्रवीणने, निर्णय पेंडिंग ठेवला आहे प्रवीण भोईरच्या संघाने. खेळाडू अजून आलेले नाही आहेत त्यामुळे प्रवीणचा निर्णय हा पेंडिंग आहे, परंतु कदाचित फिल्डिंग केली जाईल त्या टीमच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे 71चं टार्गेट, 2 रनची पॅनल्टी होती. सुदर्शनच्या टीमला 12वा खेळाडू नव्हता त्यामुळे आता 14.20च्या सरासरीने मात्र प्रत्येक षटकामागे पुढे जावं लागेल. सुदर्शन गायकर हा खेळाडू, त्याची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली तर अतिशय धिप्पाड शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे आणि तेवढेच त्याचे लॉंगेस्ट षटकार देखील आपण अनेक वेळा प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिले. धिप्पाड शरीर यष्टीचा हा खेळाडू सुदर्शन. त्याच्या बरोबरीने आपण पाहताय नॉनस्ट्रायकिंग एंडवरती खेळाडू आहे कौस्तुभ गायकर. कौस्तुभ गायकर पोंजाचा हा खेळाडू. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा गोलंदाज झाला आहे प्रसाद पाटील. सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावरती राहिले. 12 विकेट त्याने आतापर्यंत घेतले. तो प्रसाद बॉलिंग मार्कमध्ये. अभिषेक चोरगेचा संघ आय थिंक पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. यंग टॅलेंट बेलोली संघाचा हा खेळाडू. ऋषीला तुम्ही पाहता इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. जाऊया सामन्याकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठात उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा चाळीसगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये आलाय प्रसाद पाटील. पॉवर प्ले ऑन आहे. अम्ब्रेला टाईप फिल्डिंग तुम्ही पाहता. विकेटच्या मागे 4 फिल्डर उभे आहेत. पहिला बॉल यॉर्क करायचा होता, तेच तर फास्ट अँड फ्युरियस बॉल सुदर्शन समोर टाकलाय. गोलंदाज प्रसाद पाटीलने चांगलं करत बॉलिंग ॲक्शन आणि इथे मात्र यॉर्क केला. बॉलला फुटवर्क नव्हतं आणि तिथे आपण पाहू शकाल निर्धाव चेंडूला सुरुवात केली आहे गोलंदाज प्रसाद पाटीलने. या मॅचमध्ये धावा होतील कारण पहिल्या काही दिवसामध्ये विकेटमध्ये धावा कमी आल्या, परंतु आज सकाळपासून जी चॅम्बोने सुरुवात करून दिली आहे आणि त्यानंतर मात्र प्रत्येक सामन्यामध्ये धावांचा उच्चांक हा पाहायला मिळाला. इथेही धावा बनवायच्या आहे. नेक्स्ट बॉल लॉफ केला. बॉलला मिडॉनच्या दिशेने हा फटका बॉल चाललाय डीप लॉंगॉनच्या दिशेने. इथे मात्र मिळाला हा चौकार. 4 धावा. चार धावा आल्या आणि इथे मात्र आता धावसंख्येला सुरुवात झाली आहे. स्वतःचा टीमचा अकाउंट ओपन केलंय. आदरणीय प्रमिलाताई पाटील आजिवली यांचं या ठिकाणी आगमन. सन्माननीय प्रमिलाताई पाटील आजिवली यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासमध्ये आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळाला. सुदर्शन गायकर आजिवली संघाची ओळख किंबहुना पनवेल तालुक्यातील एक जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. त्यालाही मात्र या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकावं लागेल आपल्या टीमसाठी. ॲज अ कॅप्टन म्हणून एक त्यांना चांगलं योगदान आपल्या संघासाठी द्यावं लागेल कारण कर्तेश्वर मोठे भिंगार ऑलआउटच्या कगारवरती आला होता. बॅक टू द बॉलर. झेल सुटली की काय असंच काहीतरी चित्र घडलंय. फॉलो थ्रूमध्ये आपण पाहिलं वेगवान गोलंदाजाला झेल पकडणं तेवढं सोपं नसतं आणि इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला प्रसाद पाटीलचा. 1 रन मात्र मिळाली, ती म्हणजे अनशिरबन आजिवली या टीमला. धावसंख्येत होईल वाढ. 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट हवाय कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला. जर चांगला स्टार्ट मिळाला तर तुम्ही नक्कीच धावांचा पाठलाग करू शकता कारण मागील 2 सामन्यामध्ये रन चेस करणारे दोन्ही संघ पराभूत झाले. लगातार दोन्ही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघ हे पराभूत झाले. आता या मॅचमध्ये धावा बनवायच्या आहेत. एखादा उलटफेर इथे पाहायला मिळेल का? यॉर्क टाकला पुन्हा एकदा बॉलला. अलॉंग द कार्पेट बॉल चालला त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेमध्ये. फक्त सिंगल या चेंडूवरती मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. 6 धावा धावफलकावरती आल्या. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत थोडंसं डॉमिनेट केलंय या ठिकाणी. आपण पाहिलं आजिवली संघाला गोलंदाजी करणाऱ्या प्रसाद पाटीलने जबरदस्त कमबॅक.
फटका सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू चाललाय, फक्त सिंगल या बॉलवरती आली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा फलकावरती आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. प्रतिषटक 14.20 हा रिक्वायर्ड रन रेट होता. आता हा रन रेट थोडासा वाढेल कारण पहिल्या षटकामध्ये केलं कमबॅक प्रसाद पाटील या गोलंदाजाने. अप्रतिम संगीत, कोकण प्रांताचं सौंदर्य या संगीताने मात्र दाखवून दिलं. अगदी पालघरपासून सुरुवात ती सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत कोकणाचा विभाग. आपणही कोकणवासी आहोत या शंकाच नाही आणि अप्रतिम संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय. या ठिकाणी पाहू शकाल कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा खेळाडू धीरज पवार हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आलाय. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, वाईड बॉल एक्स्ट्रामध्ये वर पडेल. जोपर्यंत मैदानामध्ये सुदर्शन गायकर उभा असेल खरं तर तोपर्यंत मात्र अजिवली संघ सुरक्षित राहील या मॅचमध्ये, कारण त्याच्याकडे एक वेगळी पॉवर आहे. कधीही सामन्यामध्ये कलाटणी आणू शकतो आणि गेअर बदलवू शकतो असा एक फलंदाज आहे. त्याला जितक्या लवकर तुम्हाला बाद करता येईल तो प्रयत्न करावा लागेल कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ केला, बॉलला इनसाइड आउट फटका फसलाय व्ही सेप मध्ये आणि मोठा धक्का बसलाय सुदर्शन गायकरच्या स्वरूपात. टीम आजिवलीला या करता पहिल्या षटकामध्ये यश मिळालं त्या ठिकाणी धीरज पवार या गोलंदाजाला. होते आणि अशातच त्याला डबल माइंड, सिंगल घेऊ की मोठा फटका घेऊ याकरता तो माइंड सेटमध्ये होता. पण तो सुदर्शनने त्याचा नॅचरल खेळ करायला हवा होता, कारण तो ज्यासाठी ओळखला जातोय असं म्हणतात चौकार षटकार सगळेच मारतात, पण तो पहिल्या बॉलपासून धुवाधार फलंदाजी करणारा वीरेंद्र सेहवागच होऊन गेला. त्याची नॅशनल इनिंग आपण साधारण पाहिली. इथेही तेच करायचं होतं, कारण स्टार्ट जर चांगला मिळाला असतं या टीमला तर नक्की त्या धावांचा पाठलाग करण्यामध्ये थोडंसं चांगलं योगदान राहिलं असं सुदर्शन गायकरचा. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला तौसिफ शेख, सध्याच्या घडीचा आपण पहिला चर्चेमधला हा खेळाडू. आजिवली संघासाठी नेहमी त्याचं दमदार योगदान राहिलं. डाव्या हाताचा आणखीन एक आक्रमक खेळाडू 40गाव विभागातला तौसिफ शेख मैदानामध्ये आला. धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 8 गडी बाजूला एक टार्गेट आहे 71चं. दिल्ली अबिबी दूर आहे असं म्हणावं लागेल. प्रचंड मोठं टार्गेट, त्या टार्गेटकडे वाटचाल करायची आहे. चला थोडं स्पीडअप करा धर्मेंद्र. वीरेंद्र राहील कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा एक आपण पाहिला अनुभवी संघ नायक आणि तो मात्र आता मार्गदर्शन करतो आपल्या खेळाडूंना, कारण सुदर्शनचा बहुमूल्य विकेट ऑलरेडी मिळाला आहे भिंगार टीमला. त्यामुळे आता 71 धावा आपण जर पाहिल्या तर एक मोठ्या एव्हरेस्ट पर्वतासारखं हे डोंगर उभं राहिलं आहे धावांचं. त्या धावांना तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला धाडस धैर्याने सामोरं जावं लागेल आणि एक खास काळानं तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जाऊन या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. धीरज तयार, शफल झाले, आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. वाईडेस्ट लॉंग ऑनला बॉल चाललाय, वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार येतोय. हवा आहे, पण सुरुवातीला पहिलं षटक आलं फक्त 7 रनचं, त्यामुळे प्रेशर थोडंसं वाढलं. 16च्या सरासरी आता पुढे जायचं आहे.
नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप केला, बॉलला खेचून मारला डीप स्क्वेअर लेग मध्ये, फटका चांगला, तेवढी चांगली फील्डिंग, थ्रो झाला वेगवान आणि 2 धावा कंप्लीट. 2 रन कंप्लीट आपण होताना पाहिल्या. चांगलं ताळमेळ या दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावा येताना धावसंख्येत वाढ, 14 धावा आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये. आजिवलीच्या मैदानात आपण पाहिला तर 12 चेंडूमध्ये 39 धावांची त्यांनी खेळी साकारली होती. अगदी आपण पाहिलं पाली संघाच्या अगेन्स्ट 12 चेंडूमध्ये 39 खेळी त्यांनी खेळी साकारली. तशी खेळी आज मैदानाच्या आतमध्ये होईल का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आता सध्या आपण आहोत चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये. लोवा फुल टॉस बॉल टर्न केला, बॉलला हलक्या हाताने स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल घेताना आपण पाहता दोन्ही खेळाडू सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. जबरदस्त रणनीती, खूप चांगली स्ट्रॅटर्जी. जेव्हा तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता तेव्हा प्रेशर आपले आप कदा फिल्डिंग करण्या टीममध्ये वाढत जातं. आणि तोच प्रयत्न माझा तौशिफ शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण सुरुवातीला पहिला धक्का आणि तोही प्रमुख खेळाडू, आघाडीचा खेळाडू आपण पहिला सुदर्शन मैदानाच्या बाहेर गेला, त्यामुळे प्रेशर थोडंसं राहील आजिवली संघामध्ये. हे प्रेशर कमी करणारे धावा आहेत आजिवली संघासाठी. 16 धावा धावफलकावरती लागता नंबर पाहताय. पुन्हा एकदा शफल झाले, बॉलला उडवलं लॉंगॉच्या दिशेमध्ये, फटका चांगला आहे, फिल्डिंग देखील लाजवाब आहे. बघा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावायची गरज होती का, हा एक प्रश्न विचारला जाईल. कारण एवढी हाईट नव्हती बॉलमध्ये, परंतु प्रयत्न त्याचे चांगले होते. झेल झाला असता, परंतु कधी कधी समय सूचकता या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. म्हणजे जगाबाई सांगतात याच गावच्या, आम्हाला देखील परिचित आहे, परंतु त्यांनी प्रयत्न चांगले केले. इथे झेल झाला असता, कारण या कंडिशनला जर का तुम्हाला तौशिफ शेखचा विकेट मिळाला तर मात्र तुमचा संघाचं पारडं हे प्रचंड जड होताना पाहायला मिळेल विजयाच्या दिशेने. आणि इथे मात्र सिंगल आली, सिंगलच्या मध्ये धावसंख्येत झाली वाढ. धावा आल्या धावफलकात 17 धावा धावफलकावरती. टार्गेटकडे वाटचाल करताना आपण पाहिला सेन्सेबल क्रिकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 1 बॉल फेस केला कौस्तुभने, 1 रनचं योगदान आता पण दिलंय. अजूनही मैदानामध्ये समीकरण आपण जर पाहिलं 19 चेंडूमध्ये 54 रनची गरज. अजूनही 19 बॉल बाकी आहेत. या षटकातला अंतिम चेंडू आहे आणि 54 धावा बनवायच्यात. प्रयत्न ती परमेश्वर केल्याने होते रे, आधी केलेचं पाहिजे. संतांनी म्हटलंय तुम्हाला प्रयत्न करावे लागतील धावा बनवण्यासाठी. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला मैदानामध्ये दाखवावा लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. पुढचा बॉल खेचून मारायचा होता, बॉल मागे चालला, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल घेतले. दुसरा रनचा प्रयत्न होता, भरपूर वेगाने निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा इथे आपण येताना पाहत आहे. 2 रननी संघ पुढे चालला, धावसंख्येत वाढ. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे 19. या षटकामध्ये आल्या तब्बल 12, पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 7. एकूण धावा धावफलकात आपण पाहता त्या म्हणजे 19. 1 गडी बाद 19. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्यात 52 मैदानाच्या आतमध्ये आजिवली संघाला. चला पाणी घेऊन चला प्लीज. आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. आदरणीय प्रेमलाताई यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान करावा, शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. SP ग्रुप सारसन, अवधूषेठ भगत यांच्या घरदर संपूर्ण ग्रुपच्या वतीने चाळीसगाव प्रीमियर लीगला शुभेच्छा. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. आदरणीय प्रमिलाताई पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. प्रमिलाताई गायकर यांचा हा सन्मान या व्यासपीठावर केला होता. आणि त्याचबरोबर आदरणीय प्रदीप बाबा पाटील आणि सन्माननीय सतीशदादा पवार यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. जाऊया मॅच कडे. आता क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. 18 बॉल 52चं समीकरण या ठिकाणी पाहताय. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आता चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत, त्यामुळे आक्रमण करावं लागेल मैदानामध्ये. तौसिफ शेखला त्याच्या बरोबरीने आपण पाहताय कौस्तुभ गायकर या फलंदाजाला. प्रवीण तुमचा डिसिजन आम्हाला कळवा प्लीज. प्रवीण भोईर, निर्णय आपला पेंडिंग आहे. निर्णय आम्हाला कळवा, फिल्डिंग की बॅटिंग.
प्रवीण भोईर कॅप्टन. बॅटिंगचा निर्णय घेतला आपण. चला प्रतीक तुम्हाला फिल्डिंग करायच्या पुढच्या सत्रामध्ये. आदरणीय कसलकण शिवाजीनगरचे विद्यमान सरपंच आदरणीय संजयजी घरत साहेब यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या व्यासवरती आपलंही स्वागत. साधीर आणि उच्च विचारसरणी असणारे हे व्यक्तिमत्व संजयजी घरत साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासवरती आपलंही स्वागत. जाऊया मॅचकडे. 18 बॉल 52 बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये प्रसाद पाटील हा खरं तर गोलंदाज दहिवलीचा खेळाडू. फुलटॉस एज लागले बॉल मागे चालला गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. नशिबाची मिळाली साथ तौसिफ शेखला. इथे मात्र चौकार आलाय अजिवली संघाला. त्या बाद 17 बॉल 48 धावांचं समीकरण. बघा तौसिफ शेख मी मगाशी म्हटलं सध्याच्या घडीचा चर्चेचा विषय आहे. अजिवली संघाचा अपकमिंग यंगस्टर त्याने प्रचंड इम्प्रेस केला. तर या मॅच मध्ये रंग भरण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह केला बॉलला. इथे आपण पाहताय मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका सजवला. 1 रन आली या बॉलवरती. आता कॅल्क्युलेशन काय असेल तर 16 चेंडूमध्ये 47 धावा. इथून एक एक बॉल एक एक रन महत्वाचे आहे. तुम्ही रन चेस जेव्हा करताय तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किती धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला खरं तर डावाला पुढे घेऊन जावं लागतं. रिस्पॉन्सिबिलिटी मात्र घ्यावं लागेल. दोन्ही खेळाडूंना कौस्तुभ आणि त्याच्याबरोबरने तौसिफ या 2 फलंदाजांना. अजूनही आपण पाहिलं मॅचमध्ये 16 चेंडू आणि 47 धावा 47ची गरज मैदानामध्ये समीकरण आलं. त्याला वरद बेटा बाहेर आहे आपण. इथे आपण पाहिलं फटका फसलाय मिसक्यूट झालाय. लॉंग ऑफच्या दरम्यान बॉल सेफ लँडिंग झाला का डीप मध्ये फिल्डर होते. अगदी मिड ऑफच्या दिशेने हा बॉल सेफ लँडिंग झाला. 1 रन या बॉलवरती आली. समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे 15 बॉल विजयासाठी 46ची गरज. अभी नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे तुम्हाला खेळ करावा लागेल. कल करे सो आज, आज करे सो अभी. जे तुम्हाला करायचंय ते मात्र या मैदानाच्या मध्ये आताच करावं लागेल. कारण आता प्रचंड दबाव वाढत चालला अजिवली संघावरती. 1-2 मोठे फटके आले तर दबाव कमी होईल आणि तौसिफला ते करावं लागेल. ऑन साईडला हा फटका पॅरलल आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग. गुड फिल्डिंग. किमान 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. अप्रतिम डेडिकेशन 100% कमिटमेंट त्या ठिकाणी देत असताना फिल्डर सतीश टावरे बातांचा हा खेळाडू. सन्माननीय सरपंच साहेबांचा इथे आगमन. संजय दादा घरत आपण पाहताय. करतो मी मगाशी म्हटलं साधीर आणि उच्च विचारसरणी असं हे दमदार व्यक्तिमत्व त्यांचं आपण करूया. 40 गाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. थेट सरपंच. प्रचंड जनतेने त्यांना प्रेम दिलं आणि आज मात्र कसलकण शिवाजीनगरचा एका श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये त्यांना सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला. हाफ ट्रॅकर शॉर्टम पूल फटका फसला आणि ते मात्र विकेट मिळाला. आणखीन एक फिल्डिंग करणाऱ्या कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला अजून एक धक्का बसतो. या क्षणाला समीकरण आता असेल ते म्हणजे येणारे बॉल 14-13 आपल्या 45ची गरज. शेवटचे बॉल 13 विजयासाठी 45ची गरज. 13 चेंडू आणि 45 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. संघर्ष करावा लागेल आता अजिवली संघाला. आणि जोपर्यंत तौशिफ मिथ 11चे पॅकर नशीब शेठ भोईर, मेंटॉर कांचन पालकर, प्रवीण गायकर, कॅप्टन सूर्या मस्कर यांचं इथे आगमन. अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे मैदानामध्ये आता आपण पाहिलं 13 बॉल 45 धावा. नवीन फलंदाज शैलेश सार्डेकर आजिवलीचा हा खेळाडू. दोन्ही आजिवलीचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. सिंगल घेतली आहे फक्त 1च रन असेल या बॉलवरती. या ओव्हरमध्ये देखील कमबॅक. या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपण विचार केला 13 विकेट आतापर्यंत प्रसादच्या नावावरती राहिले. अप्रतिम स्पेल राहिला त्याचा. भरपूर चांगली गोलंदाजी. भारतीय आपण पाहिल्या संघाचा मोहम्मद शमी त्याने अगदी 3 सामन्यानंतर कमबॅक केला आणि सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज राहिला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आहे. इथे आपण पाहिलं 13 विकेट आतापर्यंत प्रसादच्या नावावरती राहिले. 12 बॉल 44. प्रत्येक षटकामागे 22.00 हा रिक्वायर्ड रेट. यस डीजे.
आणि एका बाजूने जयदाशी पाटील यांचे तर आगमन. प्रत्येक संघामध्ये एक 40+ खेळाडू आहे. बघा खरं तर हे वैशिष्ट्य राहिलं चाळीसगाव प्रीमियर लीगचं. आमचे DP दिनेश पाटील यांचं इथे आगमन. भरपूर चांगली स्पर्धा आणि आता मॅच ऑन आहे. 12 बॉल 44. मला आजही आठवत आहे घोडच्या आमदार चषक स्पर्धेमध्ये डे क्रिकेटमध्ये चेंज द गेम वडवली संघाच्या अगेन्स्ट भिंगारी संघाने 12 बॉलमध्ये 54 केल्या होत्या. आशिष परदेशीने केलेली 50 आपण पाहिली. आता या मॅचमध्ये जोपर्यंत तौशिफ खतर असेल तोपर्यंत हा सामना ऑन राहील. शैलेश स्ट्रायकिंग एंडला आणि तौसिफ शेख आपण पाहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मागवती बॉल तयार. विनय गाताडे हा फटका मिस टायमिंग आहे. बॉल चालला त्या ठिकाणी मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे फक्त सिंगल मिळाली. या मॅच मध्ये जेवढे चेंडू खरं तर तौसिफला फेस करता येईल तेवढं योगदान चांगलं राहील या टीमला. त्याच्याकडे ती क्षमता आहे. आक्रमण करावं लागेल. बघा आता 11 मध्ये मैदानामध्ये करायच्या 43. 11 बॉल 43 धावा. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन आहे. या सामन्यामध्ये रंग भरेल का तौसिफ हे पाहावं लागेल. 2 रनची पॅनल्टी कदाचित निर्णायक ठरू शकते या सामन्यामध्ये. 11 बॉल 43 चं हे कॅल्क्युलेशन. भरपूर स्मशान शांतता आजिवली संघाच्या खेळामध्ये. पण तो अजूनही तौसिफ आणि शैलेश हे 2 खेळाडू विकेटमध्ये उभे आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहता विनय गाताडे याच गावचा खेळाडू सांगडे संघाचा एक जबरदस्त खेळाडू या षटकामध्ये आलाय. 11 बॉल 43 असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहिला भरपूर चांगला बॉल. गुडलेन स्पॉटवरून बॉल टेक ऑफ करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहिली. सांगडे गावाच्या मातीचा सुगंध देणारा हा चेंडू कधी तौसिफला आपण पाहिला. जबरदस्त कमबॅक. एक डॉट बॉल या ठिकाणी मग पाहिला. आजुली संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल किंवा मोठमोठे फटके जर आले तर मात्र आजुली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 10 बॉल 43 धावा. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड फटका मिड विकेट मध्ये खेळून काढला. फक्त सिंगल असेल. थ्रो चांगला झालाय. दुसऱ्या रनचा कॉल झालाय आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक सोडलेली नाहीये शैलेशने. पंच योग्य तो निर्णय घेतील. लक्ष असू द्या. पंच निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी परतावं लागेल. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. लक्ष असू द्या. खेळाडू बाद त्या ठिकाणी होतोय. तौसिफ मोठा धक्का बसेल म्हणून मगाशी म्हटलं पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि अगदी पंचांनी योग्य निर्णय दिला. कारण पॉपिंग क्रीज त्या ठिकाणी सोडली नव्हती शैलेशने. इथून मात्र परतावं लागेल तौसिफला. आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं आजुले संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. कारण कॅल्क्युलेशनचा आपण विचार केला तर 9 चेंडूमध्ये आता 42 समीकरण. 9 बॉल आणि 42 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. सामना आपण जर पाहिला तर आता थोडासा 1 साइडेड होत चाललाय. कारण सुदर्शन बाद झाला, तौसिफ बाद झाला. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. दिनेश ढोरपे हा खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहिला गोलंदाज विनय गाताडे याच गावचा खेळाडू. नेक्स्ट बॉल खेचून मारला शैलेशने. हाही फटका फसलाय आणि तिथे मात्र चांगला झेल पकडला. अजून एक धक्का बसला बॅटिंग करताना. आजिवली संघाला खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय शैलेश सारडेकर. पाहते अप्रतिम कमबॅक आपण पाहता. खतर कर्तेश्वर मोठे बंगार संघाच्या माध्यमातून आघाडीचे खेळाडू थोडेसे अपयशी राहिले. सुदर्शन गायकर झटपट बाद झाला आणि या मॅच मध्ये जे 2 षटकं प्रसादने टाकली ती देखील तेवढीच महत्वाची होती. त्याने 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 15. गडी बाद केला 1 आणि तब्बल स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्याने 7 ओव्हर टाकल्या आणि 50 धावा खर्च करत 13 गडी बाद केले. हा एक वैशिष्ट्य राहिला या खेळाडूचा. 1 विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली. ही 2 षटकं प्रसादची निर्णायक राहिली या मॅचमध्ये. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा विनय गाताडेचं हे षटक हेही तेवढंच महत्वाचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय राजेश गायकर. 40+ खेळाडू आय थिंक बेलोलीचा खेळाडू आहे. राजेश गायकर लेफ्टी बॅटर मैदानामध्ये आलाय. विनय तयार. राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले. इथे पंच केला बॉलला. अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. सीमारेषा पार. रन्स मधील 4. गोल्ड जुनं ते सोनं असं म्हणतात. आणि अगदी 40+ हा खेळाडू राजेश गायकर त्याच्या बॅटमधून आला चौकार. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. नेक्स्ट बॉल बॅकफुट पंच स्ट्रेट हिट. फटका चांगला आहे. लाजवाब
राजेश गायकरचा क्लास अजूनही 30 दहशत तोच जरा फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असा षटकार आलाय या बॉल मध्ये आता समीकरण म्हणलंय शेवटचे 6 बॉल विजयासाठी हा बॉल आणि 32 धावा असं म्हणतात अटॅक इज बेस्ट डिफेन्स. जर सुदर्शन गायकरनं याच तत्वावरती फलंदाजी केली असेल कदाचित निर्णय वेगळा असा आहे सामन्याचा. पण तो सुरुवातीला त्याचा माइंडसेट होता सिंगल डबलचा आणि तोच प्रेशर खरं या संघावरती आला कारण त्याचा बहुमूल्य विकेट जेव्हा गेला तेव्हा मात्र धर्मेंद्रने कोणताही चान्स त्या ठिकाणी आजिवली संघाला दिले नाही आतापर्यंत. खूप चांगली कॅप्टनशिप आपण पाहतो धर्मेंद्रच्या माध्यमातून. अजूनही 6 बॉल 32 सामना संपलेला नाहीये अशा अनेक आपण सामने पाहिले. हारताना एखाद्या संघाला आपण जिंकताना पाहिले जिंकताना एखाद्या संघाला हारताना देखील आपण पाहिलं. इथे फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेन्थ होता ड्राईव्ह केला स्ट्रायकिंग एंडवरती आला त्या ठिकाणी राजेश गायकर ज्याने मागच्या 2 बॉलवरती एक चौकार षटकार लगावला तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. कंपल्सरी चेसिंग आजपासून नियम आहेत कारण नॉकआउट आहे कारण लीग मॅचमध्ये आपण पाहिलं सुपर ओव्हर पण तो इथे कंपल्सरी तुम्हाला आता 5 चेंडूमध्ये 31 कराव्याच लागतील. 5 बॉल 31 असं हे कॅल्क्युलेशन. 40 धावा धावफलकावरती आल्या. 4.1 चेंडूचा खेळ संपला. आता अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 करायच्यात मैदानामध्ये. समोर राजेश गायकर 2 बॉल होती 10 धावा त्याने आतापर्यंत केले. आपल्या संघाला चांगलं योगदान दिलंय तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल ब्लॉक हॉलमध्ये यॉर्क केला बॉलला फक्त सिंगल. फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. बघा तिसरा सामना जर इथे पराभूत झाले आजिवली संघाचे खेळाडू तर आजच्या दिवसात तिसरा संघ ज्याला धावा चेस करताना त्या ठिकाणी आपण पहिला पराभूत व्हावं लागेल. आणि प्रवीण भोईरचा निर्णय बघा टॉस जिंकला तर बॅटिंगचा त्यांनी का घेतला. कधी कधी मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो आणि आज जे काही घडलंय ते मात्र ज्यांनी पहिली बॅटिंग केली त्यांच्यासाठी लाभदायक राहिलं घडलंय. त्यामुळे याच अनुषंगाने मात्र प्रवीणने इथे प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला असावा. बॅटिंगचा निर्णय घेतला आणि इथे आपण पाहत आहे 4 बॉल आणि 30 धावा 4 चेंडू आणि 30 तर समीकरण अशक्य असं हे आव्हान पण क्रिकेटमध्ये कधी काही शक्य होऊ शकतं. पुन्हा एकदा यॉर्क लेनवरती बॉल टाकलाय ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये फक्त सिंगल. सामना एकतर्फा झालाय 1 साइडेड मॅच. या मॅच मध्ये आपण पाहताय कर्तेश्वर मोठे बंगार संघाचं पारडं आता हळूहळू जड होत चाललंय. अगदी रिझल्ट येणं बाकी आहे. 3 बॉल 29 3 चेंडू आणि 29. बघा खरं तर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आजिवली संघ उतरला तेव्हा खेळाडू देखील नव्हते. संपूर्ण 11 खेळाडूंचा स्कॉट देखील पूर्ण नव्हता आणि यावेळेस आपण पाहता 3 बॉल 29 2 रनची पॅनल्टी घेऊन या हा संघ मैदानामध्ये उतरला. आपण बघा एखाद्या विभागाची नव्हे तर रायगड जिल्ह्यात एक मोठी स्पर्धा 40 गाव प्रीमियर लीग खेळतात त्यामुळे वेळेला देखील महत्त्व तेवढंच द्यायला हवं. प्रत्येक खेळाडूने मात्र वेळेवरती रिपोर्टिंग करायला हवं. इथे यॉर्क बॉल त्रिफाची झाला शपथ झाले होते आणि इथून मात्र दांडी गुल अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या आजिवली संघाला. खेळाडू बाद झाला राजेश गायकर. त्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की त्या रंगमंचाच्या खाली उतरल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. म्हणजे तुमच्या खरं संघर्षमय दम असायला हवा. जरी तुमच्या पदरी पराभव असला तरी तुमचा संघर्ष त्या ठिकाणी चांगला असायला हवा. पण इथे संघर्षच पाहायला मिळाला नाहीये आजिवली संघाकडून. तू चल मैं आया अशी ही परिस्थिती इथे आपण पाहिला. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यात शिल्लक राहिली आहे. लास्ट बॉल पेंडिंग आहे आणि 28 धावा बनवायच्या आहेत मैदानामध्ये. आजिवली संघाला विजयाकडे वाटचाल. कर्तेश्वर मोठे भिंगार टीमचा कॅप्टन धर्मेंद्र याचं कौतुक करावं लागेल. संघ ऑल आउट झाला होता पहिल्या सत्रामध्ये आणि त्याही नंतर मात्र केलेलं हे कमबॅक त्या टीमचं आपण पाहिलं. लास्ट बॉल आहे आणि तिसरा संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय. तो संघ आहे कर्तेश्वर मोठे भिंगार. अभिनंदन टीम कर्तेश्वर मोठे भिंगार आणि हार्ड लक टीम आजिवली. यस डीजे. दावा करताना मागे चेस करताना मागे राहिलाय
तो म्हणजे अजिवली. आणि या सामन्यात सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच 6 चेंडूमध्ये केले 21 आणि बॉलिंग करत असताना 2 इकॉनॉमिकल षटक टाकले, फक्त 15 धावा दिल्या, गडी बाद केला 1. तो खेळाडू आहे दैवली गावचा प्रसाद पाटील, मॅन ऑफ द मॅच सामनावीर. सामनावीर प्रसाद पाटील ज्याने 6 चेंडूमध्ये केले 21 आणि 2 इकॉनॉमिकल स्पेल टाकले, ज्यामध्ये धावा खर्च केल्या 15, गडी बाद केला 1. तो खेळाडू आहे प्रसाद पाटील या सामन्याचा सामनावीर. तत्पूर्वी आपण सन्मान घेत आहोत आदरणीय सरपंच साहेब. संजयजी घरत साहेब, कर्दर कसलकण शिवाजीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच